8 वर्षापासून आम्ही ह्या दिंडीचं आयोजन करतो आहे आणि खूप उत्साहात ही दिंडी होते आमची. नियोजनबद्धतेनं शिस्तप्रिय पद्धतीनं विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी होतात. विद्यार्थीच नाही तर पालकवर्ग, गावकरी मोठ्या संख्येने या दिंडीमध्ये सहभागी असतात आणि एक विठ्ठल नामाचा जयघोष या भोपर गावामध्ये दुमदुमलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. मुलांमध्ये एक भारतीय संस्कृती रुजावी या उद्देशाने आम्ही या दिंडीचं आयोजन करत असतो. मातृदेव भव पितृदेव भव ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजली पाहिजे, यासाठी भारतीय संस्कृती दर्शन मिळावं या उद्देशानंच या दिंडीचं आम्ही आयोजन करत असतो दरवर्षी. कॉलेज आणि शाळा याही जे कार्यक्रम राबवला आहे, या कार्यक्रम जे आपली भारतीय संस्कृती, विठ्ठलाची दिंडी, पालखी जी चालू आहे आणि संस्कार मुलांवर जे लावलेले आहेत हे छान आहेत. आणि आताचपासून जे हिंदू धर्माचा जो काही चालवलेला आहे प्रचार, दिंडी काढणं, आपले हिंदू धर्माच्या विषयी जे बोलता, आज हिंदू धर्माला फार महत्त्व आहे. सनातन धर्म हिंदू आहे आणि त्या धर्माचं कार्य ते या शाळेच्या आणि कॉलेजच्या तर्फे चालवलेला आहे. हा फार महत्त्वाचा आहे आणि असाच चालू त्यांच्या शाळेला अशीच पुढं पण प्रगती राहो. हे 2 शब्द बोलून हवं. आत्माराम मडवी. खरं तर महाराष्ट्रासाठी सोन्याचा दिवस तो अमृतात पाहिला असा आजचा दिवस, आषाढी एकादशीचा दिवस. आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी जे के पाटील हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांच्या वतीनं जी भव्य अशी दिंडी आपण पाहतो, अक्षरशः पंढरपूर अवतरला आहे असंच दिसतं आहे. जे छोटे छोटे वारकरी आपल्याला पाहायला मिळतात, गावातील ग्रामस्थ या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत. तर खूप आनंद वाटतो की भोपर गावात आणि या दिंडीने संबंध भोपर गावात आनंद पसरला आहे असंच म्हणावं लागेल. आणि आजचा हा दिवस खूप आनंदाचा दिवस, लाडक्या विठ्ठलाचा आपल्याला दर्शन घेण्याचा, त्याचा आशीर्वाद मिळवण्याचा. तर पुन्हा एकदा जे के पाटील हायस्कूलचे आमचे गजानन पाटील सर आणि त्यांचा सर्व शिक्षकवृंद मोठ्या उत्साहाने, जल्लोषाने आणि भक्तिभाव वातावरणात ही दिंडी काढत असतो. खरं तर त्यांना धन्यता द्यावी तेवढी थोडीच आहे की सालाबादप्रमाणे एवढ्या मुलांची तयारी करून आणि एक या मुलांना चांगली सवय लागेल भविष्यात आणि ते चांगल्या प्रकारे आपल्या चांगल्या मार्गात लागतील, भक्तिमय वातावरणात मार्गी लागतील आणि त्यांचंही जीवन सुखी होईल. खरं तर महाराष्ट्रासाठी सोन्याचा दिवस तो अमृतात पाहिला असा आजचा दिवस, आषाढी एकादशीचा दिवस. आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी जे के पाटील हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांच्या वतीनं जी भव्य अशी दिंडी आपण पाहतो, अक्षरशः पंढरपूर अवतरला आहे असंच दिसतं आहे. जे छोटे छोटे वारकरी आपल्याला पाहायला मिळतात, गावातील ग्रामस्थ या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत. तर खूप आनंद वाटतो की भोपर गावात आणि या दिंडीने संबंध भोपर गावात आनंद पसरला आहे असंच म्हणावं लागेल. आणि आजचा हा दिवस खूप आनंदाचा दिवस, लाडक्या विठ्ठलाचा आपल्याला दर्शन घेण्याचा, त्याचा आशीर्वाद मिळवण्याचा. तर पुन्हा एकदा जे के पाटील हायस्कूलचे आमचे गजानन पाटील सर आणि त्यांचा सर्व शिक्षकवृंद मोठ्या उत्साहाने, जल्लोषाने आणि भक्तिभाव वातावरणात ही दिंडी काढत असतो. खरं तर त्यांना धन्यता द्यावी तेवढी थोडीच आहे की सालाबादप्रमाणे एवढ्या मुलांची तयारी करून आणि एक या मुलांना चांगली सवय लागेल भविष्यात आणि ते चांगल्या प्रकारे आपल्या चांगल्या मार्गात लागतील, भक्तिमय वातावरणात मार्गी लागतील आणि त्यांचंही जीवन सुखी होईल. खरं तर महाराष्ट्रासाठी सोन्याचा दिवस तो अमृतात पाहिला असा आजचा दिवस, आषाढी एकादशीचा दिवस. आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी जे के पाटील हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांच्या वतीनं जी भव्य अशी दिंडी आपण पाहतो, अक्षरशः पंढरपूर अवतरला आहे असंच दिसतं आहे. जे छोटे छोटे वारकरी आपल्याला पाहायला मिळतात, गावातील ग्रामस्थ या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत. तर खूप आनंद वाटतो की भोपर गावात आणि या दिंडीने संबंध भोपर गावात आनंद पसरला आहे असंच म्हणावं लागेल. आणि आजचा हा दिवस खूप आनंदाचा दिवस, लाडक्या विठ्ठलाचा आपल्याला दर्शन घेण्याचा, त्याचा आशीर्वाद मिळवण्याचा. तर पुन्हा एकदा जे के पाटील हायस्कूलचे आमचे गजानन पाटील सर आणि त्यांचा सर्व शिक्षकवृंद मोठ्या उत्साहाने, जल्लोषाने आणि भक्तिभाव वातावरणात ही दिंडी काढत असतो. खरं तर त्यांना धन्यता द्यावी तेवढी थोडीच आहे की सालाबादप्रमाणे एवढ्या मुलांची तयारी करून
आणि एक या मुलांना चांगली सवय लागेल भविष्यात आणि ते चांगल्या प्रकारे आपल्या चांगल्या मार्गात लागतील, भक्तिमय वातावरणात मार्गी लागतील आणि त्यांचंही जीवन सुखी होईल. खरं तर महाराष्ट्रासाठी सोन्याचा दिवस तो अमृतात पाहिला असा आजचा दिवस, आषाढी एकादशीचा दिवस. आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी जे के पाटील हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांच्या वतीनं जी भव्य अशी दिंडी आपण पाहतो, अक्षरशः पंढरपूर अवतरला आहे असंच दिसतं आहे. जे छोटे छोटे वारकरी आपल्याला पाहायला मिळतात, गावातील ग्रामस्थ या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत. तर खूप आनंद वाटतो की भोपरगावात आणि या दिंडीने संबंध भोपरगावात आनंद पसरला आहे असंच म्हणावं लागेल. आणि आजचा हा दिवस खूप आनंदाचा दिवस, लाडक्या विठ्ठलाचा आपल्याला दर्शन घेण्याचा, त्याचा आशीर्वाद मिळवण्याचा. तर पुन्हा एकदा जे के पाटील हायस्कूलचे आमचे गजानन पाटील सर आणि त्यांचा सर्व शिक्षकवृंद मोठ्या उत्साहाने, जल्लोषाने आणि भक्तिभाव वातावरणात ही दिंडी काढत असतो. खरं तर त्यांना धन्यता द्यावी तेवढी थोडीच आहे की सालाबादप्रमाणे एवढ्या मुलांची तयारी करून आणि एक या मुलांना चांगली सवय लागेल भविष्यात आणि ते चांगल्या प्रकारे आपल्या